सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी कठीण समस्यांवरती उपाय शोधण्यात तुम्ही व्यस्त राहाल. रोजगाराच्या दिशेनं जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला नवनवीन संधी मिळतील. चांगल्या भविष्यासाठी तुम्ही योजना आखाल. तुमचे हरवलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. कोणत्याही अनैतिक कामांपासून आज तुम्ही दूर राहा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एक मोठी डील तुमच्या व्यवसायामध्ये आज फायनल होईल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत विकसित कराल. काही नवीन योजना तुम्ही राबवाल. भविष्यामध्ये तुम्हाला याचा फार फायदा होईल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही अगदी सक्रियपणे सहभागी व्हाल. नातेवाईकांसाठी काही भेटवस्तू तुम्ही खरेदी करू शकता. नवीन तांत्रिक माध्यमातून तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये कुठलाही व्यवसाय करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. तुम्हाला लोकांना ओळखावं लागेल. आज तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचं काम तुमच्या जवळचेच काही लोक करतील. आज तुम्ही विकासाची योजना बनवाल. जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी उद्धटपणे वागणं तुम्हाला टाळावं लागेल, नाहीतर लोक तुमच्यावरती नाराज होतील. वाढत्या खर्चासह उत्पन्नाचे काही स्रोत तुम्हाला शोधावे लागतील. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या मनाला समाधान देखील मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल. भावंडांच्या सल्ल्याची तुम्हाला त्यामध्ये आवश्यकता भासेल. राजकीय संबंधांचा तुम्हाला तुमची आर्थिक उन्नती घडवून आणण्यासाठी फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांची अपूर्ण कामं आज पूर्ण करावी लागतील. अडचणींना तुम्हाला आज सामोरं जावं लागेल. तुम्ही जर कोणाला काही उधार पैसे दिले असतील तर ते अगदी आज सहज मिळतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्याकडे काही महत्त्वाचं काम हे सोपवलं जाईल. ते पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढण्याचा आज विचार कराल, परंतु तुम्ही त्यामध्ये अपयशी ठराल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांनी स्वतःवरती नियंत्रण ठेवायला हवं, नाहीतर जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शेअर बाजारामध्ये किंवा लॉटरीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर भविष्यामध्ये त्याचा मोठा फायदा होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुमच्या कामाला आज गती देण्यासाठी कोणाच्याही सल्ल्याचा तुम्ही विचार करू शकता. जोडीदारासोबत तुम्ही आज त्यांच्या मागे गंभीरपणे उभे राहाल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये कुठलाही नवीन निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावाच्या सल्ल्याची आवश्यकता राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची परिस्थिती ही अनुकूल राहील.
एकाच वेळी अनेक कामं हाताळल्यानं तुमची चिंता वाढेल. घाईघाईमुळे तुमचं कुठलंही काम हे बिघडू शकतं. काही चांगल्या बातम्या तुम्हाला आज ऐकायला मिळतील. कुटुंबियांसह काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत उर्वरित काम तुम्ही अगदी सहज पूर्ण कराल. कुटुंबामध्ये काही काळ तुमच्या तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही त्याचं निराकरण करण्यामध्ये मात्र यशस्वी व्हाल. आई वडिलांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आजची संध्याकाळ घालवाल. तुमच्या जवळच्या माणसाकडनं तुम्हाला आज एक गुड न्यूज मिळेल. वरिष्ठांकडनं कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि बढती देखील मिळू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतीही रिस्क घ्यायची असेल तर विचारपूर्वक घ्या. तुम्हाला आज एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. सामाजिक संवाद वाढल्यानं तुमची लोकप्रियता वाढेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही पैसे खर्च करण्यापूर्वी बचतीचा विचार कराल. भविष्यामध्ये मोठ्या संकटामध्ये तुम्ही त्यामुळे सापडण्यापासून वाचाल. कामाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. सरकारी नोकरीशी संबंधित कुठलंही काम करताना जर तुम्ही काही विचार करत असाल तर तुम्हाला आज वेगळं काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला काही लाभाच्या संधी आहेत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमचं एखादं काम तुमच्या मित्राच्या मदतीने पूर्ण कराल. तुमचा आज समाजामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबासोबत भविष्याच्या योजनांवरती तुम्ही विचार कराल. वैवाहिक जीवनामध्ये दीर्घकाळ येणारे अडथळे आज दूर होतील. सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही अगदी सक्रियपणे सहभागी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.